माकडाचं पिल्लू कसं माकडाला घट्ट धरून राहतं, घट्ट चिटकून राहतं. मग त्या माकडानं हात सोडून तो इकडे गेला, तिकडे गेला, काम केलं, तरी माकडाचं पिल्लू मात्र त्याला घट्ट धरून राहतं. हा झाला ज्ञानाचा मार्ग. ज्यावेळेस मांजराला पिल्ले होतात ना, त्यावेळेस मांजर आपल्या तोंडानं धरून त्या पिल्लाने ह्या घरात नेतं, त्या घरात नेतं, 7 घरं फिरतं. पण ज्या तोंडाने धरतं त्या तोंडाने ते उंदीर सुद्धा खातं. पण आपल्या पिल्लांना धरल्यावर त्याची मात्र इजा होऊन देत नाही, त्यांना त्रास होऊन देत नाही, त्यांना व्यवस्थित पकडतं. तसंच हा झाला भक्तीचा मार्ग. त्याच पद्धतीनं आपण ज्यावेळेस देवाची सेवा करायला सुरुवात करतो ना, आपल्याला पहिल्यांदा देवाला घट्ट पकडून राहावं लागतं. मग देवसुद्धा त्या मांजराच्या पिल्ल्यासारखं तुम्हाला पकडतात. मग तुम्हाला ते थोडा पण त्रास होऊन देत नाही, तुमच्याकडे कुठलीही अडचण येऊन देत नाहीत. ते तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक अडचणीला, प्रत्येक संकटाला, प्रत्येक दुःखाला ते दूर करतात. जय बालू. माकडाचं पिल्लू कसं माकडाला घट्ट धरून राहतं, घट्ट चिटकून राहतं. मग त्या माकडानं हात सोडून तो इकडे गेला, तिकडे गेला, काम केलं, तरी माकडाचं पिल्लू मात्र त्याला घट्ट धरून राहतं. हा झाला ज्ञानाचा मार्ग. ज्यावेळेस मांजराला पिल्ले होतात ना, त्यावेळेस मांजर आपल्या तोंडानं धरून त्या पिल्लाने ह्या घरात नेतं, त्या घरात नेतं, 7 घरं फिरतं. पण ज्या तोंडाने धरतं त्या तोंडाने ते उंदीर सुद्धा खातं. पण आपल्या पिल्लांना धरल्यावर त्याची मात्र इजा होऊन देत नाही, त्यांना त्रास होऊन देत नाही, त्यांना व्यवस्थित पकडतं. तसंच हा झाला भक्तीचा मार्ग. त्याच पद्धतीनं आपण ज्यावेळेस देवाची सेवा करायला सुरुवात करतो ना, आपल्याला पहिल्यांदा देवाला घट्ट पकडून राहावं लागतं. मग देवसुद्धा त्या मांजराच्या पिल्ल्यासारखं तुम्हाला पकडतात. मग तुम्हाला ते थोडा पण त्रास होऊन देत नाही, तुमच्याकडे कुठलीही अडचण येऊन देत नाहीत. ते तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक अडचणीला, प्रत्येक संकटाला, प्रत्येक दुःखाला ते दूर करतात. जय बालू.